अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वय प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। माझ्या मतदारसंघातील मनगोळी गावाचं नाव आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये मनगोळी नावाचं गाव आहे। दादा 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकीमध्ये त्या मनगोळी गावानं निवडणुकीवर बहिष्कार टाकला। मनगोळी गाव हे मोहोळ तालुक्यातलं अनगरपासून 5 किलोमीटर आणि नरखेडपासून 7 किलोमीटर असणारं हे गाव, या गावानं 2014ला विधानसभा लोकसभा दोन्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला। 19ला बहिष्कार टाकला, 24ला बहिष्कार टाकला। निवडणुकीची यंत्रणा घेऊन महसूल खातं आणि होम खातं त्या गावाला रस्ता नव्हता, ट्रॅक्टर मधून यंत्रणा गेली आणि या जिल्ह्याचा कलेक्टर बैलगाडीमधून गेला। आज महाराष्ट्रामध्ये आपण रस्त्यावरती बोलतो। आज रस्त्याचं बजेट, दादा ही माहिती घ्या, सोलापूर जिल्ह्यामध्ये मनगोळी नावाचं गाव आहे। 3 निवडणुकीमध्ये लोकसभेला आणि विधानसभेला त्या गावानं बहिष्कार टाकला। गावाची मागणी काय की आम्हाला तालुक्याला जोडलं जावं, आम्हाला रस्ता द्या, आणि आम्हाला रस्ता देऊ शकत नाही ही यंत्रणा। आणि रस्त्यावरती आज आपण 19,000चं बजेटमध्ये तरतूद केली। माझ्या हातात कागद आहे दादा। या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण सार्वजनिक बांधकाम खात्यावरती 18,480 कोटीची तरतूद केली। ग्रामीण भागातून ज्या वेळेला आम्ही आमदार म्हणून निवडून आलो, आमच्या मतदारसंघातली कामं ठप्प आहेत। आणि मग ज्या वेळेला मंत्रालयाच्या स्तरावरती आम्ही माहिती घेतली, त्यावेळेला आम्हाला उच्च अधिकाऱ्याकडून असं समजलं की 19,554 कोटी रुपयाचं दायित्व हे ठेकेदारांचं सरकारकडे आहे। आणि म्हणून दादा, ग्रामीण भागातली मी 3 तालुक्याचा आमदार आहे। माझ्या तिन्ही तालुक्यामध्ये कामं बंद आहेत। आणि मनगोळी गावासारखी तर कित्येक गाव आहेत दादा की ज्या गावाला जायला रस्ता नाही। गुडघ्या इतक्या चिखलातून पावसाळ्यात शेतकरी जातो दादा। कमीत कमी पाऊस जर पडला तर 4-4 दिवस शेतकरी गावामध्ये शेतातून गावात येत नाही, अशी परिस्थिती आहे दादा। आज पानंद रस्ते आपण बंद केले। ग्रामीण भागातल्या रस्त्यामध्ये बजेटमध्ये कुठेही तरतूद नाही दादा। हा कागद आहे माझ्यापाशी दादा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1,000 गाव संख्या असणारी गावं हे कॉन्क्रीटनं रोडली जातात। जर 1,000 गावं तुम्हाला जर कॉन्क्रीटनं जोडायची असतील तर दादा, तू एकीकडे आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बनवतोय, रुंदीकरणाचं काम चालू आहे। मुंबई नागपूर शक्तीपीठ रस्ता आज पूर्ण केला दादा। मुंबई नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण केला। आज शक्तीपीठ नव्यानं आपण उभा करतोय। अलिबाग विरार कॉरिडॉर करतोय। तुमच्या पुण्यासाठी ट्रॅफिक जाता होतं म्हणून पुणे कॉरिडॉर तुम्ही पुन्हा रिंग रोड तयार करताय। आणि एकीकडे महाराष्ट्रामध्ये रस्त्याचा जाळ, रस्त्याला आमचा विरोध नाही दादा। शक्तीपीठ हा रस्ता सोलापूर जिल्ह्यातून जवळजवळ 70% माझ्या मोहोळ मतदारसंघातून गेला। आणि मी पहिला आमदार होतो दादा की स्वागत करणारं सरकारचं। परंतु दुसरीकडे एक व्यवस्था अशी होती की मनगोळी नावाचं जे गाव आहे, आपलं मनगोळी जे आमचं गाव आहे माझ्या मतदारसंघातलं, ते 3 निवडणुका बहिष्कार टाकते। आपण कधी समजून घेणार आहात का ना? तिथलं लोकल राजकारण काही असू द्या, परंतु सरकारने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे। आणि माझी विनंती आहे दादा की आपण दखल घेचाल, पण 15 वर्ष झाले ते गाव मतदान करत नाही। मी आमदार म्हणून गेल्या बरीनं गेलो, 100 खर्चानं मुर्मीकरणाचं काम केलं, तेव्हा लोक तयार झाले दादा। ही परिस्थिती आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारला की ग्रामीण भागामध्ये अत्यंत शेतकऱ्यांचे रस्ते, दादा 3 किलोमीटरचा रस्ता आहे, 3 निवडणुका दादा। हा विधानसभेत आल्यावर बोलू दिलं जात नाही दादा, आम्हाला बोलता येत नाही। आज पहिल्यांदा बोलतोय, ते काय बेल वाजली दादा, बेल वाजली। हा, आणि दादा मी तुम्हाला धन्यवाद देतो
मला पूर्ण खात्री आहे दादा की आपण लक्ष घातला तर सगळं काही व्यवस्थित होतंय. आपण लक्ष घाला अशी विनंती करून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, किरण लामटेजी.